सीबीआयचं जे पथक आहे ते पथक या ठिकाणी येत आहे आणि नामांकित खासगी क्लासचे जे संचालक आहेत त्यांच्या घराची आणि त्या ठिकाणी जी। कार्यालयाची तपासणी केली जाते। याच खासगी क्लास चालकाला काल पुण्यामध्ये सुद्धा सीबीआयनं बोलावलेलं होतं आणि त्या ठिकाणी चौकशी केली होती, परंतु त्याचा तपशील अद्याप प्राप्त झालेला नाही। त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सीबीआय कडनं नेमके कोणते खुलासे केले जातात ते सुद्धा पाहावं लागेल। अंकिता, निश्चित सीबीआयच्या या तपासाकडे आपलंही लक्ष असेल। तुर्तास धन्यवाद अजय, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर नीट पेपरफुटी प्रकरणी महिला काँग्रेसनं आंदोलन केलंय। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे। बिबवेवाडीत पुणे शहर महिला काँग्रेस आक्रमक झाली। नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणावरून पुण्यात महिला काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडलं। बिबवेवाडी परिसरात झालेल्या या आंदोलनात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हकालपट्टीची मागणी करण्यात आली। पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्ष स्वाती शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। अतिशय धक्कादायक बातमी। उरळीमध्ये पतीकडून क्रौर्याचा कळस गाठण्यात आलाय। पत्नीच्या गुप्तांगावर ऍसिड टाकून 15 दिवस तिला घरात कोंडलं। फक्त मुलीच होतात, मुलगा होत नाही, चारित्र्यावर संशय असल्यानं या विकृत मानसिकतेतून 24 वर्षीय पत्नीचा अमानुषपणे छळ करण्यात आला। ही धक्कादायक घटना 20 एप्रिलला घडली आहे। पीडितेचा पती मद्यधुंद अवस्थेत घरी आला। तू कामावर जातेस, तुझे बाहेर कोणाशी अनैतिक संबंध आहेत हे सांग असं म्हणत त्यानं तिला